नमस्कार मित्रांनो. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड ही एक सरकारी कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये काही अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आलेल्या आहेत. त्याच्या 500 जवळ-जवळ अपॉर्च्युनिटीज न्यू इंडिया ॲश्युरन्सने आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत अप्रेंटिसशिपच्या. त्याच्याबद्दलची आपण थोडी माहिती घेणार आहोत. त्याच्या आधी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड एक इंडियन पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनी आहे आणि त्याची मालकी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. त्यांचे साधारण 41,000 करोड त्यांचा रेव्हेन्यू होता 2023 साली आणि 12,816 एम्प्लॉईज 2023 मध्ये त्यांच्याकडे होते. तर अशा या न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये काही ज्या अप्रेंटिसशिपच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत. ते सुरू करायच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून करिअरशी निगडीत पहिला जॉब मिळण्यापासूनचे पुढचे 30-40 वर्ष या करिअरमध्ये जे काही आपल्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये स्थित्यंतरं येतात, घडामोडी घडतात, त्याच्याबद्दलची माहिती आपण त्याची चर्चा करत असतो आणि माहिती देत असतो. त्याचबरोबर नवीन ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, त्या पण आपण मराठीमध्ये जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा ज्या अपॉर्च्युनिटीची आपण इथं चर्चा करतोय अप्रेंटिसशिपची, त्याची जी डिटेल नोटिफिकेशन आहे, ते 5 जूनला पब्लिश झालेलं आहे. जेव्हा आपण क्लिक हिअर टू व्ह्यू क्लिक करतो, तेव्हा हे पेज ओपन होतं. याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. हे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम जी आहे, त्याच्या अंतर्गत या अप्रेंटिसशिपचे एंगेजमेंट होणार आहेत. त्याबद्दलची माहिती त्यांनी अशी दिलेली आहे. 500 ट्रेनिंग सीट्स आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म 6 जूनला सुरू झालेले आहे आणि लास्ट डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख ही 20 जून असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन साधारण 26 जूनला होण्याची शक्यता आहे. त्याची डिटेल्स BFSI SSC वेबसाईटवर कडून तुम्हाला तुमच्या ईमेलवर ॲडव्हान्समध्ये कळेल आणि स्टायपेंड तुम्हाला ₹9,000 प्रति महिना मिळणार आहे. त्याच्याबद्दल म्हणजे पगार जो आहे सुरुवातीचा 12 महिने तो साधारण ₹9,000 प्रति महिना अप्रेंटिसशिप ॲक्टनुसार मिळणार आहे तुम्हाला. जे 500 सीट्स आहेत त्याचे त्यांनी स्टेट आणि युनियन टेरिटरी कॅटेगरी वाईज टेंटेटिव्ह नंबर डिस्ट्रिब्युशन दिलेलं आहे. 500 पैकी महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर 120 अपॉर्च्युनिटी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे मिळतीलच. त्यानंतर हे रिजनल ऑफिसचे डिटेल दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबईचे मला वाटतं मुंबई सेकंडमध्ये गोवा येतो. मुंबई 1, 3, 5, नागपूर, पुणे महाराष्ट्रामध्ये येतात. त्याच्याबद्दल हे ॲक्च्युअली याच्यापैकी कोणत्याही ठिकाणी तुमची नेमणूक होऊ शकते असं थोडक्यात त्याचा अर्थ होतो. एलिजिबिलिटी क्रायटेरिया अतिशय महत्त्वाचा. तुम्ही इंडियन सिटिझन असला पाहिजे आणि हे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग तुम्ही याच्या आधी घेतलेलं नाही पाहिजे. तुम्ही घेतलं असेल तर तुम्ही इकडे अप्लाय करू शकणार नाही. त्याचबरोबर कॅन्डिडेट मस्ट बी फ्रेशर विथ तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कामाचा अनुभव नाही पाहिजे. नसेल तरच तुम्ही अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करू शकता. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन जे आहे, पासिंग सर्टिफिकेट जे आहे, ते ग्रॅज्युएशन जे आहे 1 एप्रिल 2021 नंतर तुम्हाला मिळालेलं असलं पाहिजे. 1 एप्रिल 2021च्या आधी जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर तरी तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरत नाही. त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात 1 एप्रिल 2021 नंतर जे ग्रॅज्युएट झाले त्या सर्व मुलांना याच्यामध्ये भाग घेता येईल. अनुभव नाही पाहिजे. अनुभव असेल तर तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. मिनिमम एज जो आहे तो 21 वर्ष आणि मॅक्सिमम 30 वर्षाचा असणार आहे. त्याचे जे रिलॅक्सेशन आहेत त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर बाकीचे डिटेल्स जनरल गाईडलाईन्समध्ये बाकीचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत त्यांनी. जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ती जेव्हा आपण फुलफिल करतो असं आपल्याला वाटतं तेव्हाच आपण अप्लाय करावं असं त्यांचं म्हणणं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन गरज काय आहे म्हणजे पात्रता ग्रॅज्युएट डिग्री कोणत्याही डिसिप्लिनमध्ये एक रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन्स रिकग्नाइज्ड ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. कॅन्डिडेटनी 1 एप्रिल 2021 नंतर ग्रॅज्युएट कंप्लीट केलेलं असलं पाहिजे. 1 एप्रिल 2021च्या आधीचे ग्रॅज्युएट्स म्हणजे तुमचं सर्टिफिकेट त्याच्या आधीच असेल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरत नाही. रजिस्ट्रेशन प्रोसेस अतिशय महत्त्वाची. ऑल एलिजिबल ॲप्लिकंट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे nats.education.gov.in इकडे जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही या nats.education.gov.in वर अप्लाय करत नाही, रजिस्टर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचं तिकडे ॲप्लिकेशन केल्याशिवाय तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जनरल स्टुडंट याच्यामध्ये तुमचं लॉग इन ऑलरेडी असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता आणि जर तुमचं लॉग इन नसेल तर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. त्यामध्ये हे सगळे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील.
डॉक्युमेंट टाइप वगैरे सगळे तुम्हाला फिल करावं लागतील. तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहावं लागेल आणि मग बाकीच्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याप्रमाणे होतील. जेव्हा तुम्ही नॅट्स इकडे या पोर्टलवर जेव्हा तुमचं एनरोलमेंट कंप्लीट होईल, त्यानंतर तुम्हाला तिकडे न्यू इंडिया ॲश्युरन्सचा एक अपॉर्च्युनिटी दिसेल. तिकडे क्लिक केल्यानंतर तिकडे अप्लाय करावं लागेल तुम्हाला. ते ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर या फॉर्ममध्ये जसं सांगितलंय, त्या सबमिट झाल्यानंतर BFSI, ISSC एक जो ईमेल आयडी आहे त्या ईमेल आयडीवरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल आणि ऑनलाईन एक्झामिनेशनचे डिटेल्स वगैरे तुम्हाला पाठवण्यात येतील. हा जो naik.ashwini@bfsissc.com इकडून तुम्हाला सगळे डिटेल्स पुढचे मिळतील. तर अशी थोडक्यात रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. डॉक्युमेंट टाइप दिलेले आहेत त्यांनी. आपण एका वेळी एकाच राज्यामधून अप्लाय करू शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला सांगितलं nats.education.gov.in इकडेच आपल्याला रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग पुढे आपल्याला सक्सेसफुल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन झाल्यानंतर हे जे naik.ashwini@bfsissc.com यांच्याकडून तुम्हाला लिंक येईल. त्या लिंकवर तुम्हाला एज्युकेशन एक्झामिनेशन फी भरायची आहे आणि फी भरल्यानंतर मग पुढची जी ऑनलाईन एक्झामिनेशनचे जे डिटेल्स वगैरे ते तुम्हाला मिळतील. ॲप्लिकेशन एक्झाम फी जी आहे ती जनरलसाठी 800 प्लस GST म्हणजे साधारण ₹944 आहे. ऑल वुमेन कॅन्डिडेटसाठी ₹708 आहे. SC/ST उमेदवारांसाठी 708 आणि PWBD उमेदवारांसाठी ₹472 आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे, त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिली ऑनलाईन रिटन टेस्ट होईल. त्याच्यामध्ये 60 मिनिटाची परीक्षा असेल. त्याच्यामध्ये जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेसचे 25 प्रश्न असतील 25 मार्कांचे. जनरल इंग्लिशचे 25 प्रश्न 25 मार्क्स. क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्क्स. कम्प्युटर नॉलेज 25 प्रश्न 25 मार्क्स. असे 100 प्रश्न आणि 100 मार्काची परीक्षा 60 मिनिटांमध्ये तुम्हाला द्यावी लागेल. याच्यामध्ये हे जे 4 मॉड्यूल्स आहेत त्याच्यापैकी जनरल इंग्लिश सोडून बाकी 3 जे आहेत ते तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये उपलब्ध असतील. तर रिजनल लँग्वेज टेस्ट हे झाल्यानंतर ऑनलाईन ही टेस्ट झाल्यानंतर तुम्ही ज्या स्टेटमधून ॲप्लिकेशन देताय त्या स्टेटची जी रिजनल लँग्वेज आहे त्याची पण टेस्ट होईल. त्याच्यामध्ये रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग तुमचं चेक केलं जाईल. याच्यामध्ये तुम्ही जर 10वी किंवा 12वीमध्ये हा विषय फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये मराठी हा विषय तुम्ही जर 10वी किंवा 12वीमध्ये घेतलेला असेल आणि तुमच्या स्टँडर्ड मार्कशीट किंवा सर्टिफिकेटमध्ये तसं त्यांनी मेन्शन केलेलं असेल, तर तुम्हाला रिजनल लँग्वेज टेस्ट द्यायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर रिझर्व्हेशन जे गव्हर्नमेंट नॉर्म्स मिळतील तुम्हाला. फायनल रिझल्ट जो आहे, तो फायनल रिझल्ट हा BFSI SSC च्या वेबसाईट त्यांच्याकडून तुम्हाला ईमेलवरून कळवण्यात येईल. त्यानंतरचे पुढचे रिपोर्टिंग डेट्स, प्लेस ऑफ रिपोर्टिंग वगैरे तुम्हाला दिलं जाईल. फायनल सिलेक्शन जे हे तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत, त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला त्या फायनल सिलेक्शनमध्ये तुमचा कन्फर्मेशन करण्यात येईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फोटो आयडी प्रूफ, 10th पास, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, क्लास 12th मार्कशीट, conversion certificate of CGPA, OGPA, letter grade to percentage of marks, certificate mentioning the date of publication of result from the principal of school, college, institute from where the candidate pursued his or her class 12th graduation course if applicable. आणि जर OBC, ST, SC, EWS, PWBD सर्टिफिकेट तुम्हाला द्यावे लागतील. तर ते तुम्ही त्याचा फायदा तुम्ही त्याची जर सवलत घेतली असेल तर फिजिकल किंवा मेडिकल फिटनेससाठी तुम्हाला मिनिमम फिजिकल फिटनेस स्टँडर्ड डिक्लेअर्ड बाय मेडिकली फिट बाय मेडिकल प्रॅक्टिशनर असावं लागेल. म्हणजे तुम्ही मेडिकली फिट आहात हे मेडिकल प्रॅक्टिशनरनी डिक्लेअर करावं लागेल. पिरियड ऑफ ट्रेनिंग हा 12 महिन्याचा असेल. अदर ऑफर ऑफ एंगेजमेंट जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. तुम्ही याच्यामध्ये आपण न्यू इंडिया ॲश्युरन्सचे एम्प्लॉई वगैरे असं नाही आहे. फक्त 12 महिन्याची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची ही अपॉइंटमेंट असेल. बाकी सगळ्या डेफिनेशन त्यांनी दिलेल्या आहेत. गाईडलाईन्स फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज युजिंग अ स्क्राईब. त्यानंतर ट्रेनिंग प्रोफाईल मी आता बोललो आपण अप्रेंटिस आहोत, आपण एम्प्लॉई नसणार आहोत. त्यामुळे त्या बाकीच्या सोयीसुविधा एम्प्लॉईजला मिळतात त्या आपल्याला मिळणार नाही आहेत. स्टायपेंड हा ₹9,000 असेल आणि प्रत्येक महिन्यात 1 महिना पूर्ण झाल्यानंतर पुढच्या महिन्याच्या 10 तारखेच्या आतमध्ये तुमच्या नावावर तो जमा होईल. त्यानंतर डिडक्शन वगैरे केलं जाणार नाही तुमच्या स्टायपेंडमधून. त्यानंतर बाकीचे बेनिफिट जे आहेत प्रॉव्हिडंट फंड, स्टाफ मेडिक्लेम वगैरे तुम्हाला मिळणार नाही आहे. लिव्हज आणि हॉलिडेज तुम्हाला 1 महिना कंप्लीट केल्यानंतर 1 लिव्ह तुमच्या नावावर जमा होईल. अशा प्रकारे लिव्हज तुम्हाला जमा होतील आणि जास्तीत जास्त 4 लिव्हज तुम्ही ॲट अ टाईम घेऊ शकता. कंडक्ट आणि डिसिप्लिन आपल्याला त्यांच्या सोयी आणि नियमानुसार वागावं लागेल. त्यांचे सगळे रूल्स फॉलो करायला लागतील. असेसमेंट अँड सर्टिफिकेशन आपलं अप्रेंटिसशिप 12 महिन्याची पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक असेसमेंट टेस्ट द्यावी लागेल. त्याच्यामध्ये थिअरेटिकल पार्ट एज वेल एज प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंट असेल
आणि ही BFSI सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया BFSI SSC ही संस्था असेसमेंट टेस्ट कंडक्ट करेल आणि असेसमेंट टेस्टमध्ये सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट BFSI कडून अवॉर्ड केलं जाईल. जनरल इन्स्ट्रक्शन्स वगैरे त्यांनी दिलेले आहेत, तर अवश्य वाचा तुम्ही. जे रिझर्वेशन्स आहेत त्याच्याबद्दलचे पण डिटेल्स दिलेले आहेत. ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट्स फाउंड गिल्टी ऑफ मिसकंडक्ट. चुकीचे मार्ग तुम्ही अवलंबले तर तुमच्यावर कायदेशीर आणि बाकीच्या कारवाई करण्यात येईल. डिस्क्लेमर त्यांनी दिलेला आहे. तर अशी ही अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आलेली आहे. त्याच्यानंतरच्या पेजमध्ये जे आहेत ते फॉर्मॅट त्यांनी दिलेले आहेत. सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस. तुम्ही SC/ST जर असाल तर हे सर्टिफिकेट तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये द्यावं लागेल. त्यानंतर दुसरा फॉर्मॅट जो आहे तो OBC कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर पुढचा फॉर्मॅट जो आहे तो फॉर्म V सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी आहे. त्यानंतर त्याच्यानंतरचा आधीचा फॉर्म 5 होता, हा फॉर्म 6 आहे सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी मल्टिपल डिसेबिलिटीसाठी. आणि त्यानंतर फॉर्म 7 सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी याचा फॉर्मॅट पण तुम्हाला दिलेला आहे इकडे. त्याच्यानंतर जो फॉर्म आहे तो इन्कम अँड ॲसेट. तुम्ही जर EWS कॅटेगरीमध्ये अप्लाय करणार असाल तर तुम्हाला इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये सबमिट करावं लागेल. तर अशा प्रकारे ही जी संधी आहे ती आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत, आणि ते पण आपल्याला नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम NATSच्या अंतर्गत आपल्याला या संधीचा फायदा घेता येईल. अवश्य फायदा घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांची नेमणूक अशा चांगल्या कंपन्यांमध्ये होईल आणि चांगला अनुभव त्यांना घेता येईल, ज्याचा फायदा त्यांना पुढे त्यांचं करिअर घडवण्यामध्ये नक्की होईल. पूर्ण बेसिक क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन असल्यामुळे आपण या संधीचा अवश्य फायदा घ्यावा अशी माझी रिक्वेस्ट असेल. जाताना परत एकदा ज्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी मूल्यवान माहिती आपल्याला योग्य वेळी मिळाली तरच आपण पुढची जी आपली प्लॅनिंग आहे करिअरची किंवा अपॉर्च्युनिटीची, त्या संधीचं सोनं करण्याची, ती आपण करू शकू. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचंच काम आपण करतोय. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.